भानू, यातून मार्ग काढण्यासाठी तू श्री म्हाळसा देवींना जाऊन भेट. अहो पण महाराज ते कसं काय होणार? मी जे तुला म्हणालो होतो ते ध्यानात असू दे. मी तुला म्हणालो होतो की श्री म्हाळसा देवींना एक रहस्य ठाऊक आहे. होय. आणि तेच तुला यात सहाय्यभूत ठरू शकेल. श्री म्हाळसा देवी तुला सूक्ष्म देहाने गडावर घेऊन गेल्या होत्या. त्याही तुला काहीतरी सांगू शकतील. महाराज, मी एक ठरवलं आहे बघा. काय? का मी म्हाळसाताईसनी जाऊन भेटणार. नारायण नारायण. आणि त्यासनी विचारणार आहे सूक्ष्म देहाच्या प्रवासाबद्दल, होय ना? नाही महाराज. मग मी त्यासनी हे विचारणार आहे का असं कोणतं रहस्य आहे जे त्यासनी ठावं आहे. नारायण नारायण. हे तू काय म्हणते आहेस बानू? मी तुला जे सांगितलं त्याबद्दल तू श्री म्हाळसा देवींना विचारणार आहेस? होय महाराज. मग आता करावं तरी काय? म्या तू श्री खंडेरायांना भेट. गणेश म्हणाले तसं त्यांच्याशी बोल. महाराज, अहो तुम्हाला बी ठाव आहे का देव माझ्या संग बोलाय नाही म्हणलं आहे ती. मग मी तरी काय करणार? बानू, मी तुला श्री म्हाळसा देवींची तू भेट घ्यावीस हे यासाठी म्हणालो की त्या तुला सूक्ष्म देहाबद्दल काहीतरी सांगू शकतील. परंतु मी जे तुला सांगितलं त्याबद्दल तू श्री म्हाळसा देवींना विचारलंस तर त्यांचा राग अनावर होईल. मला ठावा आहे ते महाराज. पण मग आता तुम्हीच मला सांगा. मला आता दुसरी कुठली बी वाट दिसना झाली. परंतु अशाने मला श्री म्हाळसा देवींच्या रागाला सामोरं जावं लागेल, त्याचं काय? मग महाराज आता तुम्हीच मला सांगा. मी त्या शक्तिपीठांच्या हात जाऊन त्यांचं दर्शन घेऊन तिथली माती कशी आणावी? नारायण नारायण. महाराज, मग आता तुम्हीच मला सांगा का म्हाळसा देवीसनी असं कोणतं रहस्य ठावं आहे? नारायण नारायण. ते मी तुला कसं सांगू बानू? हे तर मोठे धर्मसंकटच आहे म्हणायचे. आता यात निष्कारण मला हस्तक्षेप करावा लागणार आहे हे स्पष्ट जाणवतंय मला. महाराज, तुम्ही मला सांगा जी. मला आता हे समजून सोसना झालं. तुम्हीच मला वाट द्या. बानू, ते रहस्य काय आहे हे मी तुला सांगू शकत नाही. परंतु मी तुला इतकंच सांगेन की ते रहस्य जाणून घेणं म्हणजे सत्याच्या समीप जाण्यासारखं आहे. आणि इतकंच नव्हे तर गणेश यांनी तुला जे सांगितलं ते सुद्धा याच्याशीच निगडित आहे. आता यातून श्री म्हाळसा देवीच योग्य असा मार्ग तुला दाखवतील आणि याबद्दल कदाचित सांगू शकतील. खरं सांगतायसा? त्या काय सांगतील, सांगतील की नाही, रागावतील का, याबद्दल मी तुला आता या क्षणी काहीच सांगू शकणार नाही. परंतु आता यापुढे तुला जो निर्णय घ्यायचा असेल तो तू घे. आता येतो मी. महाराज, नारायण नारायण. मुनिवर, असे बाहेर का उभे आहात? आत या. नारायण नारायण. काळजीत दिसता आहात. काय झालं? माते, मी एका धर्मसंकटात अडकलो आहे. तुम्ही स्वतःहून तर काही केलं नाही ना मुनिवर? नाही, तसे नाही. म्हणजे असे घडले आहे की काय बोलावे हे कळत नाही. प्रभू कुठे दिसत नाहीत. बोलवते. अहो, मुनिवर आले आहेत तुम्हाला भेटायला. त्यांना सांगा देवी की आत्ता मला वेळ नाही. त्यांना जायला सांगा. ऐकलत ना? प्रभू,
मला आपल्याशी बोलायचे आहे. आपण कृपा करून बाहेर यावे. आता सांगा. प्रभू, आपण माझ्यावर रागावला आहात का? आधी आपलं काय कार्य आहे ते सांगा, मग मी सांगतो. मी बानूला भेटायला गेलो होतो. पुढे? तिच्या मनात अनेक शंका होत्या आणि त्या आपण दूर करत होतात. मुनिवर, हे कोणी सांगितलं होतं करायला? क्षमा असावी प्रभू. अहो, असं काय करता आहात? त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सांगा. मुनिवर, तुम्ही सांगा आता. भय बाळगू नका. प्रभू, माझ्याकडून एक अपराध घडला आहे. मी बानूला असे सांगितले की श्री म्हाळसा देवींना एक असे रहस्य ठाऊक आहे जे तिला ठाऊक नाही. क्षमा असावी प्रभू. मुनिवर, अहो, तुम्हाला हे कोणी करायला सांगितलं होतं मुनिवर? आता यातून काही घडलं तर श्री म्हाळसा देवींना कोण समजावणार? प्रभू, आता आपणच मला वाचवावे. आता ह्यातून एकच मार्ग आहे. मलाच म्हाळसा देवींना भेटून हे सांगावं लागणार. हा, हे उत्तम आहे. ए आजा, जो काय जग बानू तथा आहे. बा रंग्या, तुम्ही आता काय करताय? अगं ते सोड. अरे तू सांग, तू फक्त एकलीस कशा पायी आलीस? बार मला काय बी सूचना झालं होतं र. तेव्हा आता माझ्या संग कधी बोलणार, कसं भेटणार ह्याचा विचार करत मी हाता आली. अगं बानू, पर आमासनी सांगायचं तरी. कामासनी तुझी काळजी वाटत होती. ए आजा, बरं ते राहू दे. रात लय झाली, घरला चला. नाही म्हणजे? मला गडावर जायचं आहे. अगं बानू, अगं काय बोलतेस तू? अगं तत देव तुला भेटणार नाही म्हणल्यावर कशाला असेल की, पण आता मला महाराज भेटलं होतं आणि त्यांनी मला वाट दावली आहे आणि म्हणून मी ठरवलं आहे का आता गडावर जायचं. अगं पण देव तुला भेटणार नाही ती नव्ह? ठाव आहे, मग पर मी आज देवासनी भेटायला नाही जाणार. देवासनी भेटायला जाणार नाही? अगं मग कुणाला भेटायला जाणार आहेस गाडावर? म्हाळसा ताईसनी. हे बांधू, अगं काय बोलतेस तू? तू म्हाळसा दिवसनी भेटायला जाणार? होय. अगं कशा पायी? ते मी तुम्हासनी कसं सांगू? ए बानू, हा, अगं आजा काय म्हणतोय? तू म्हाळसा दिवसनी कशा पायी भेटायला जाणार आहेस? ते मी तुम्हासनी नाही सांगू शकत. पर मला देवीसनी जाऊन भेटायचं आहे आणि त्यामुळं मी गडावर चालले आहे. हे बानू, थांबवायच. बानू, तंट होईल असं काय बी वागू नकस. हा, अरे बा, मी आता तंटा करायला नाही चालले. आम्ही बी येतो तुझ्या संग. ते कशा पायी? मला बी देवासनी भेटायचं हाय. म्या बी त्यासनी भेटन, त्यासनी विचारन का तुम्ही का नाही बोलत माया बानू संग? का भेटायचं नाही म्हणते ती? ए नाही नाही, आजा बरोबर बोलतोय. आम्ही बी येतो तुझ्या संग. मग पुढचं पुढे बघू. होय, चालेल. पर बाई एक सांगू का? काय?
तू देवासनी नग भेटू. का? कारण म्या सांगते आहे म्हणून. अदुगर माझं आणि म्हाळसा देवींचं बोलणं व्हायला हो. मग बघू मोर काय करायचं. बर, तू म्हणतीयस तसं होईल. हा, या देवी. म्हाळसा, तुम्ही ध्यानस्थ होता आणि तुमच्या सभोवताली तेज दिसत होतं. हो, अजून किती दिवस हे गुप्त राहणार देवी? अवघड आहे. मला कळतं आहे ते. आणि त्यातून आणखी एक गोष्ट घडली आहे. कशा संदर्भात? नारद मुनींनी बानूला हे सांगितलं आहे की तुम्हाला एक असं रहस्य ठाऊक आहे जे तिला ठाऊक नाही. योग्यच केलं आहे नारद मुनींनी. अजून किती दिवस आपण बानूपासून लपवून ठेवणार? तुम्ही खरंच रागावला नाही? खरंच नाही देवी. आजपर्यंत नारद मुनींनी जे काही केलं ते मल्हारी चरित्राचा शेवट गोड व्हावा म्हणून. त्यांचे प्रयत्न मला कळत आहेत. मला हे समजलं आणि काही अनर्थ घडू नये म्हणून तुम्हाला भेटायला आले मी. नाही देवी, आता जे काही घडेल ते अधिक अर्थपूर्ण असेल. हासा, तुम्हाला असं पाहिलं आणि कैलासातल्या पार्वती रूपाचे स्मरण झालं. राघोबा, आता समधी कामं झाली म्हणायची. वय वय गणोबा, म्या काय म्हणतो, आता आपण बी जाऊया. चल. राघोबा, अरे ते काय, इतक्या रातच्याला कोण येत आहे? अरे बा नाही हात येत आहे ती. बानाई, तुम्ही अन हत? वय कामच आहे तसं म्हणून मी आले. बानाई, अव तुम्हाला काय हवं काय नग हे चाकराची सांगितलं असतं तर त्यांनी केलं असतं की. व्हायची तुम्ही कशा पायी उगा त्रास करून घेतला? नाही, ते कुणासनी बी सांगून होणारं काम नाही आणि म्हणून मी स्वतः हाता आले. बानाई, आमचं काही चुकलं का? नाही जी, तुमची काय बी चूक नाही बघा. मी हात भेटाया आले. बानाई, देव तर म्हणलं आहेत की ते तुम्हाला भेटणार नाहीत. ठाव आहे मला. बर, पर तुम्हासनी हो असेल तर आम्ही देवासनी सांगून येतो जी तुम्ही आला आहेत ते. नाही न ग, म्या त्यासनी भेटाया नाही आले बघा. लक्ष्मी देवी आणि परदांची सांगावं द्यायचं आहे का? नाही, म्या म्हाळसा ताईसनी भेटाया आल्या. अव गणोबा, बानूच्या मनात काय आहे ते आपल्याला नाही कळायचं. होय, तुम्ही देवीसनी जाऊन सांगावा द्या जी. जी. बानाई, मी हातात आहे जी. तुम्हासनी काय हो नग असेल तर सांगा जी. आत येऊ का जी? जी, मी ह्या वेळेला आलो नसतो जी, परत तसंच कारण आहे. काय झालं? बाहेर बानूबाई आल्या आहे ती. त्यासनी तुम्हाला भेटायचं आहे. अजून कोण कोण आहे सोबत? जी, त्यांचं वडील आहे ती आणि त्यांची माणसं आहे ती.
काय सांगू जी त्याची? मी येते भेटायला. जी. बानू इथे येईल हे अपेक्षितच होतं. देवी, आपण भेटायला जाऊयात. तुला मला भेटायचं आहे असं कळलं. वय काय झालं आहे बानू? आता तुम्हीच तिच्या संग बोला जी. आम्हास तिथं काय बी कळणं झालंय. वाड्यातनं अशी निघून गेली आणि हात आली बघा. तरी आम्ही म्हणलं कशाला उग देव तुला भेटणार नाही हे ठाऊक आहे ना? आणि त्याची विचारणा करण्यासाठी आली आहेस का तू? नाही जी. मग झालंय तरी काय बानू? देवी, तुम्ही बोला, आम्ही हायत हात. तुला त्यांच्या समोर स्पष्ट बोलता आलं नसतं याची मला कल्पना आली. आणि मी त्यांना सांगण्याआधीच तू त्यांना जायला सांगितलंस हे बरं झालं. मी आता तुम्हासनी जे विचारायला आले आहेत ते विचारू का जी? विचार. महासाताई, तुम्ही मला सूक्ष्म देहानं गडावर आणलं. मग मी समद गड बघितला. पर त्या दिवशी मला महाराज बी भेटलं होतं. हो, त्याबद्दल आम्हाला कल्पना आहे. तर मी जेव्हा तुम्हासनी भेटायला आले होते तेव्हा मला तुमच्या आजूबाजूला प्रकाश दिसला होता. असेल म्हणून तू मला भेटायला आली आहेस का? नाही जी, नुसतं तेवढंच नाही. मला त्या दिवशी महाराज असं म्हणले का तुम्हासनी श्री म्हाळसा देवींना एक रहस्य ज्ञात आहे. तुम्हासनी रहस्य ठावा आहे म्हणून. तेच काय आहे हे विचारायला आले आहे ना. असं काय ठाव आहे तुम्हासनी ते मला बी कळाय हो. मला सांगा जी, तुम्हासनी असं काय ठाव आहे आणि महाराज मला असं कशा पाय म्हणले? बानू, नारद मुनींनी तुला असं सांगण्यामागे एक विशिष्ट प्रयोजन आहे. हे तुझ्या कल्याणासाठीच आहे. तर तसं असेल तर मग त्यांनीच मला ते का नाही सांगितलं? कारण त्यांनी तुला तसं सांगणं म्हणजे या शिवलीलेत थेट हस्तक्षेप करण्यासारखं झालं असतं. कारण त्यांना त्यांच्या मर्यादा ठाऊक आहेत. ते हस्तक्षेप करणार नाहीत हे तू ध्यानात ठेव. आणि बानू, तू त्यांची शिष्य आहेस. तुझ्या भल्यासाठी त्यांनी जे काही सांगितलं असेल ते योग्यच आहे. त्यांनी काही अयोग्य केलं असं मला वाटत नाही. ए आजा, मला असं वाटतंय आपण उगा हाता आलो. म्हणजे ततच थांबाय पाहिजे होतं. हे रंग्या, अरे तुझं काय डोसकं फिरलाय वय? अरे महासदेवी आणि बानूला काय बाई बोलायचं असेल तुला तर कशाला थांबायला हो? अरे तसं नव्ह, म्हणजे तत असतो का नाही तर आपल्याला बी ठाऊ पडलं असतं का नाही का तत काय चाललंय ते. अरे नंतर बानू सांगेल आपल्याला. अरे बरोबर. हे रंग्या, आता हात उभा राहतोयस का जातोयस वाड्यावर? नारद मुनींनी सांगितलेलं सत्य आहे की नाही हे तुला जाणून घ्यायचंय ना? होय. मला असं वाटतं की तुम्ही दोघींनी गडाच्या आत जाऊन चर्चा करावी. ह्यावर चर्चा करण्यासाठी ही जागा सुयोग्य नाही असं मला वाटतं. पर मी या गडावर नाही येणार.